श्रोतेहो नमस्कार आणि आजच्या उद्योग जगत कार्यक्रमात आपलं स्वागत. महारेरा कमिटीचे सहसमन्वयक आणि सांगली क्रीडाईचे सचिव दिलीप पाटील मागच्या 2 भागांपासून आपल्यासोबत आहेत. आजच्या भागात रेराच्या महाराष्ट्रातील प्रोजेक्ट संदर्भात, ग्राहकांनी घर खरेदी करताना कोणती काळजी घ्यावी याविषयी, तसंच महारेराच्या पोर्टलवरती जे बदल झाले आहेत त्यासंबंधी त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत. ऐकूया दिलीप पाटील यांच्या वरदा हसबनीस यांनी घेतलेल्या मुलाखतीचा 3रा आणि अंतिम भाग. आता ग्राहकांनी रेराकडे तक्रार कशी करायची, काय प्रोसेस आहे ही? रेराने असे वेगवेगळे ऑप्शन्स दिले की जसं बिल्डरना रजिस्ट्रेशनची माहिती उपलब्ध करून रजिस्ट्रेशन करणे गरज आहे. तसंच ग्राहकाला माहिती सर्च करणे म्हणजे शोधण्याची पण त्यात सुविधा दिली आहे. रेरा एजंटसाठी नोंदणी करणे जसं त्याच्यात त्यांनी ऑप्शन दिलेलं आहे. तसंच कंप्लेंट म्हणून हा त्यांनी एक त्याच्या पोर्टलमध्ये आपल्याला ऑप्शन्स दिलेला आहे. त्यामुळे तुम्ही आवश्यक ते कागदपत्र म्हणजे बेसिक कागदपत्र जे काय असेल की ज्याच्याबाबत तुमची कंप्लेंट आहे त्या पोर्टलवरती तुम्हाला करता येते. आता आपल्या वेबसाईटवरती जर पाहिलं तर महाराष्ट्राची जी आपली वेबसाईट आहे महारेराची ती https://maharera.mahaonline.government.in अशी आपली वेबसाईट आहे. ती त्याच्यात तुम्हाला सिटिजन कंप्लेंट रजिस्ट्रेशन किंवा न्यू रजिस्ट्रेशन याच्यामध्ये तुम्हाला तुमची कंप्लेंट नोंदवता येते. तुमची वैयक्तिक माहिती भरून त्याच्यामध्ये आपण आपलं पूर्णपणे अकाउंट जनरेट करायचं आणि ती माहिती त्याच्यावरती करता येते. आता ही तक्रार कुणाला करता येते हे सगळ्यात महत्त्वाचं याच्यामध्ये एक मुद्दा आहे की ज्याचा डायरेक्ट संबंध त्या फ्लॅटचा असेल. म्हणजे सपोज एखाद्याने ज्यांनी फ्लॅट घेतला आहे तर तो त्याच्यामध्ये तक्रार करू शकतो. थर्ड पार्टी याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची तक्रार ॲक्सेप्ट केली जात नाही. त्या प्रकल्पाशी तो संबंधित असायला पाहिजे, मालकी हक्क असायला पाहिजे, तरच तो त्याच्यावरती तक्रार दाखल करू शकतो. सदरची तक्रार दाखल करण्यासाठी सर्वसाधारण त्यांनी 5,000 रुपये फी त्यांनी आकारलेली असते. तुम्हाला तक्रारीचा तुमचा कंप्लेंट नंबर मिळतो. सुरुवातीला ही सगळं पूर्णपणे तुम्हाला हे ऑनलाईन हिअरिंग होतं. तुम्हाला तक्रारीवरती दोन्ही बाजूंचे पुरावे मांडण्याची तुम्हाला संधी दिली जाते. असं नाही की एकाच बाजूनं कधीही ऐकून घेतलं जात नाही. तुम्हाला ग्राहकाची बाजू पण ऐकली जाते आणि बिल्डरची बाजूही त्याच्यामध्ये मांडली जाते आणि दोन्हीकडची बाजू मांडून सगळ्यात शेवटी रेरा ऑनलाईन निकाल तुम्हाला पोर्टलवरती दिले जातं. या कायद्यामध्ये न्यायाधिकरणाची पद्धत कशी आहे? बेसिकली याच्यामध्ये तुम्हाला जर का तक्रार दाखल करायची असेल, ग्राहक खरेदीदार असेल किंवा बिल्डर असेल, त्यांनी प्राधिकरणाकडे ऑनलाईन तक्रार दाखल करू शकतात. तक्रारमध्ये फॉर्म ए म्हणून असतो. आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये फॉर्म एमध्ये ते तक्रार दाखल करता येते. त्याच्यानंतर फी ऑनलाईन भरली जाते, जी 5,000 रुपये त्याची फी आहे. त्याच्यानंतर तक्रारीत प्रकल्पाची माहिती असेल, त्याच्यानंतर तुम्हाला रेरा नोंदणी क्रमांक द्यावा लागते. तक्रारीचा मुद्दा, पुरावे, त्याचे फोटो असं पूर्णपणे द्यावे लागतात. तक्रार स्वीकारल्यानंतर रेरा दोन्ही पक्षांना नोटीस देतं. त्याच्यानंतर दोन्ही बाजूने आपले उत्तर, पुरावे, कागदपत्रे असतील ठराविक तारखेत सादर करण्याला तुम्हाला मुभा देतं रेरा. शिवाय असं होतं की डायरेक्ट तक्रारीपेक्षा रेरा काही वेळा तुम्हाला काही प्रकरणामध्ये कन्सल्टेशन फोरममध्ये जाण्याचे सुद्धा आणि तिथं तडजोड करण्याचे सुद्धा रेरा तुम्हाला मार्गदर्शन करतं. आणि त्याच्यानंतर मात्र सुनावणी होते. सुनावणी हा रेरा प्राधिकरण किंवा ॲडजस्टंट ऑफिसर जे असतात, सहसा ते जिल्हा न्यायाधीश दर्जाचे अधिकारी असतात. दोन्ही पक्ष आपापले मुद्दे मांडतात. लेखी निवेदन अधिक तोंडी युक्तिवाद हा दोन्ही केला जातो आणि पुराव्याची तपासणी केली जाते. उदाहरणार्थ करार असेल, पेमेंट रिसीट असेल, रेरा पोर्टलवरती नोंदणी असतील, बांधकामाचे फोटो असतील, हे सर्व घेऊन सर्व पुरावे आणि युक्तिवाद पाहून रेरा आदेश देतं. आदेशात मग कुणाला कसं कोणत्या बाजूने असेल त्याप्रमाणे भरपाई रक्कम असेल, पोझिशनची तारीख, व्याज किंवा दंड याचा उल्लेख असतो. रेराचा उद्देश 60 दिवसात निकाल देणे असतो, पण काही गुंतागुंतीच्या प्रकरणामध्ये मात्र हा जास्त वेळ याच्यामध्ये लागू शकतो. त्याच्यानंतर आदेशाची अंमलबजावणी करत रेराकडे तुम्ही पिटिशन दाखल करू शकता आणि सदरची अंमलबजावणी तुम्हाला अंमलात आणता येते. आणि अंमलबजावणी न झाल्यास दंड, व्याज ही आकारले जाते. काही केसेसमध्ये तुमची प्रकल्पाची नोंदणीही रद्द केली जाऊ शकते. थोडक्यात अपिलाची संधीही दिली जाते. काही केसेसमध्ये असं होतं की रेराच्या आदेशावर असमाधानी पक्ष म्हणजे रिअल इस्टेट ॲपिलेट ट्रिब्युनल, रीट ज्याला म्हणतो आपण, कडे 60 दिवसाच्या आत जर अपील करू शकतो किंवा त्यानंतर जर का हायकोर्ट किंवा शेवटी सुप्रीम कोर्टही तुम्हाला जाता येऊ शकतं. थोडक्यात काय आहे की रेरा न्यायाधिकरण हे कोर्टापेक्षा जलद पण कायदेशीर बंधनकारक असलेले व्यासपीठ आहे आणि ते ऑनलाईन तक्रार, सुनावणी, आदेश, अंमलबजावणी, अपील या पद्धतीने चालले जाते. महाराष्ट्राच्या बाबतीत विचार करता एकूण किती प्रोजेक्ट रजिस्टर झाले आहेत आणि किती पूर्ण झाले आहेत किंवा काही तक्रारी वगैरे दाखल केल्या आहेत, असं काही आकडेवारी सांगता येईल?
रेरा कायदा लागू झाल्यापासून म्हणजे महाराष्ट्रात किंवा पूर्ण देशामध्ये लागू झाल्यानंतर आपण जर पाहिलं तर टोटल जे काय देशामध्ये रजिस्ट्रेशन झाले त्याच्यात सगळ्यात जास्त म्हणजे सर्वसाधारण 45% रजिस्ट्रेशन फक्त महाराष्ट्रातल्या प्रोजेक्टचे आहेत. त्याच्यामध्ये आपल्याकडं आत्ता टोटल प्रोजेक्ट रजिस्ट्रेशन जे झालेत ते 51,153 प्रोजेक्ट हे आपल्याकडं रजिस्ट्रेशन झालेले आहेत. आणि त्याच्यामध्ये जर का एजंटची संख्या पाहिली तर एजंट हे सर्वसाधारण 52,149 हे एजंटचेसुद्धा रजिस्ट्रेशन आपल्याकडं झालेले आहेत. शिवाय तक्रारी जर म्हणला तर तक्रारी हे सर्वसाधारण महाराष्ट्रामधल्या जे आहेत ते सर्वसाधारण 30,565 तक्रारी ह्या महारेराकडं कंप्लेंट रजिस्टर्ड झालेल्या आहेत. पण त्याच्यासोबत जर तुम्ही पाहिलं तर तक्रारीचे जे काही निकाल लागले ते सुद्धा जवळपास 23,275 तक्रारीचे निकाल ही ऑलरेडी ह्याच्यामध्ये लागलेले आहेत. म्हणजे थोडक्यात काय आहे की जेवढ्या तक्रारी झाल्या आहेत तर तेवढा त्याचा निकालही तेवढ्याच फास्ट लागलेला तुम्हाला याच्यामध्ये दिसतो. शिवाय काही प्रोजेक्टमध्ये ज्या काही ऑर्डर पास झालेल्या आहेत आता त्या सहसा 22,257 ऑर्डर या पास झालेल्या आहेत. त्याच्यानंतर डायरेक्ट तक्रारीपेक्षा महारेरा कन्सल्टेशन फोरममध्ये पण जायचं पर्सेंटेज आता हळूहळू वाढायला लागलेलं आहे. त्यामुळे कन्सल्टेशन फोरममध्ये सुद्धा सहसा 1235 केसेस या कन्सल्टेशन फोरमनी घेऊन त्याच्याबद्दलचा त्यांनी निकाल दिलेला आहे. घर खरेदी करताना एकूणच खरेदीदारानं काय काय काळजी घ्यायला पाहिजे याविषयी काय मार्गदर्शन कराल? घर खरेदी करताना जे अपेक्षित आहे याच्यामध्ये सर्वात पहिल्यांदा म्हणजे की घर घेताना तुम्ही सदरच्या प्रोजेक्टचे कायदेशीर कागदपत्राची पडताळणी करणे खूप गरजेचे आहे. रेरा नंबरवरून तुम्ही सदरच्या रेरा पोर्टलवर गेल्यानंतर रेरामध्ये सदरच्या प्रकल्पाची पूर्ण माहिती तुम्ही तपासा. म्हणजे त्याचा प्रोजेक्टचा क्रमांक असेल त्याचा पूर्ण तपशील तुम्ही तपासा. म्हणजे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये लिगल सर्च रिपोर्ट म्हणजे ज्याला आपण टायटल क्लिअरन्स म्हणतो, जमीन किंवा घराचे किंवा काय सदरच्या प्रोजेक्टचे जे काही लिगल टायटल आहे तो वाचला गेला पाहिजे. त्याच्यानंतर त्या प्रोजेक्टची जी काही मंजुरी पत्रिका म्हणजे अप्रुव्हल जे काही मिळालेत नगररचनेकडून असतील, वेगवेगळ्या एन्व्हायरमेंटल डिपार्टमेंटकडून असतील किंवा फायर डिपार्टमेंटकडून असतील किंवा नगरपालिका किंवा तत्सम काही जर का कोर्ट केसेस असतील आणि त्याचे जर निकाल असतील तर ते तुम्ही तपासणे गरजेचं आहे. तसेच सदरच्या प्रोजेक्टला कुठल्या बँकेची APF झाले आहे का म्हणजे बँकेची मंजुरी मिळालेली आहे का, प्रकल्प कोणत्या बँकेकडे कर्ज देत आहे ते पण तुम्ही पडताळणी करू शकता. त्याच्यानंतर आर्थिक बाबी तुम्ही चेक करायला पाहिजे की सदरच्या प्रोजेक्टसाठी जी काही तरतूद केलेली आहे त्याप्रमाणे QPRनुसार त्याच्यावरती तो खर्च होतो आणि त्याप्रमाणे ते प्रोजेक्ट चालू आहे का. ॲक्च्युली त्या प्रोजेक्टची प्रत्यक्षात जाऊन तपासणी करा. म्हणजे थोडक्यात लोकेशन जे काही तुम्हाला सुविधा प्रोव्हाइड करणार आहेत किंवा असं पण असू शकेल की तुम्हाला जे काही घर घ्यायचं आहे त्याच्यापासून शाळा किती आहे, हॉस्पिटल, मार्केट, ट्रान्सपोर्ट जवळ आहे का, हे पण तुम्ही बेसिक गोष्टी तपासणे तुम्हाला गरजेचं आहे. त्याच्यानंतर बांधकामाची गुणवत्ता तपासणे तुम्हाला गरजेचं आहे. म्हणजे याच्यामध्ये कोणते मटेरियल वापरलं गेलेलं आहे, इलेक्ट्रिकल असेल, प्लंबिंग असेल, फ्लोरिंग असेल, याच्या बाबतची गुणवत्ताही तुम्ही तपासून घेऊ शकता. त्याच्यानंतर याच्यामध्ये तुम्ही काय सोयीसुविधा आहेत, याच्यामध्ये लिफ्ट आहे, पार्किंग आहे, त्याच्यानंतर पाण्याची सोय काय आहे, बॅटरी बॅकअप आहे का किंवा तिथं क्लब हाऊस देणार आहात का किंवा इतर सोलरचे काही सुविधा दिलेल्या आहे का, तर याच्याबाबतची तुम्ही माहिती घेणे गरजेचं आहे. त्याच्यानंतर बांधकाम प्रकल्पाची गती पाहण्यासाठी तुम्हाला साईट व्हिजिट करणे खूप गरजेचं आहे की जेणेकरून तुमचा प्रोजेक्ट हा दिलेल्या वेळेमध्ये पूर्ण होईल का हा चेक करणे गरजेचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचे मग की करारामध्ये ज्या काय अटी नमूद केलेत त्या अटी तुम्ही समजून घेणे गरजेचं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये जे काही दिलेलं असेल ते पेमेंट शेड्यूल असेल, पोजेशन डेट असेल, डिफॉल्ट पेनल्टी असेल, बिल्डरच्या काय ज्या रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत त्या किंवा जे काही तुमच्या त्या ॲग्रीमेंट टू सेलमध्ये जे आहे ते प्रॉपर वाचण्याने त्याच्याप्रमाणे काम चालू आहे का त्याच्याप्रमाणे पूर्तता होणे हे चेक करणे गरजेचं आहे. शिवाय मी तुम्हाला अजून एक महत्त्वाचा विषय सांगेन की सदरच्या बिल्डरची हिस्ट्री तुम्ही चेक करणे फार गरजेचं आहे. कारण सदरचे बिल्डर किती वर्षापासून काम करत आहेत, त्यांचे रेरामध्ये किती प्रोजेक्ट आहेत. आणि मी थोडंसं हे म्हणेन की तुम्ही ज्यांचे प्रोजेक्ट रेरा रजिस्टर्ड आहेत अशा बिल्डरांच्याकडे तुम्ही जास्त चौकशी केली तर खूप चांगलं होईल असं मला वाटतं एकंदरीत. म्हणजे थोडक्यात घर खरेदी करताना ज्यांची नोंदणी आहे रेरा प्रकल्पामध्ये त्यांच्याकडूनच, त्या बांधकाम व्यावसायिकाकडूनच घर खरेदी करावं. निश्चितच, कारण त्याचा खूप चांगला फायदा होतो. कारण त्यांची पूर्ण माहिती तुम्हाला सदरच्या पोर्टलवरती मिळते आणि त्याची हिस्ट्री पाहायला मिळते. आता महारेराचं हे जे बदललेलं पोर्टल आहे त्याविषयी सविस्तर मार्गदर्शन करावं. पूर्वी महारेरा 1.0 म्हणून असं आपलं हे पोर्टल होतं. आता 4 जून 2025 पासून हे पोर्टल बदललेलं आहे. आता हे पोर्टल बदलण्यामागं कारण असं आहे की जसे जसे प्रोजेक्ट रजिस्ट्रेशन होतील तसं तसं नवीन नवीन विषय ह्या सदरच्या पोर्टलमध्ये इम्प्लिमेंट करणे गरजेचं होते. त्यामुळे ते प्रशासनाने महाकृती 2.0 म्हणजेच महाराष्ट्र कंप्लेंट अँड रेग्युलेटरी इंटिग्रेटेड टेक्नॉलॉजी इम्प्लिमेंटेशन हे पोर्टल सुरू केले आहे.
आता नवीन गृहनिर्माण प्रकल्पाच्या नोंदणी प्रमाणपत्रात प्रकल्पासंबंधीची जी काही माहिती महत्त्वाची माहिती आहे ती ह्याच्यामध्ये जास्त प्रकारे तुम्हाला मिळू शकते. म्हणजे थोडक्यात महाकृती 2.0 या नवीन आणि अद्ययावत पोर्टलमुळे प्रकल्प नोंदणीसुद्धा आता जलद होत आहे. शिवाय अधिक पारदर्शकता ज्याला आपण म्हणतो की ट्रान्सपरन्सी आहे ती खूप आलेली आहे. सुलभ आणि कार्यक्षम बनवण्यात मदत झालेली आहे. शिवाय महाकृती 2.0च्या प्रमाणपत्रातून आणि त्यांच्यासोबत जोडल्या गेलेल्या कागदपत्रातून प्रकल्पाची अधिक माहिती सहज तुम्हाला उपलब्ध होते. कारण आता प्रकल्पाची जी काय प्रमाणपत्र येतं त्याच्यावरती तुम्हाला QR कोड येतो. सदरचा QR कोड तुम्ही जर स्कॅन केला तर डायरेक्ट त्या प्रकल्पाची माहिती तुम्हाला पाहायला मिळते. शिवाय नवीन पोर्टलची अजून मुख्य वैशिष्ट्य म्हणजे काय की सोपी नोंदणी प्रक्रिया चालू झाली. विकसकांना आता अधिक सोप्या पद्धतीने प्रकल्प नोंदणी करता येतं. शिवाय तुम्हाला जर एखाद्या प्रकल्पावरती एक्सटेन्शन घ्यायचं असेल, म्हणजे सपोज एखादी तुम्ही दिलेली तारीख आहे आणि ती काही कारणामुळे सपोज प्रकल्प डिले होत असेल, उदाहरणार्थ पूर आला असेल किंवा काही मटेरियल मिळण्यास डिले झाला असेल किंवा काही प्रकल्पामध्ये सपोज सडनली मटेरियलचा रेट वाढले असतील, तर अशा केसेसमध्ये जर सपोज प्रकल्प डिले झाला तर तुम्ही तो प्रकल्प ग्राहकांची संमती घेऊन त्याची एक्सटेन्शनसाठी आपण टाकू शकतो. त्याच्यासाठी स्वतंत्र सेक्शन उपलब्ध करण्यात आलं आहे. याच्यामध्ये करेक्शन म्हणजे तुम्हाला सपोज एखादा प्रोजेक्टमध्ये काही चुकीचं सबमिट झालं असेल, म्हणजे काही टायपिंग मिस्टेक झाले असेल किंवा तुम्हाला वाढीव त्याच्यामध्ये काही परवानग्या असतील तर त्याच्यासाठी सुद्धा करेक्शन म्हणून त्याच्यामध्ये खूप चांगली सुविधा आलेली आहे. त्याच्यानंतर तुम्हाला रिअल टाईम ट्रॅकिंग म्हणजे अर्जाची तुम्हाला थेट मॉनिटरिंग करता येतं सदरच्या प्रोजेक्टमध्ये. त्याच्यानंतर सदरचे कागदपत्र ही सुरक्षितपणे अपलोड करता येते आणि साठवता पण येतात. त्याच्यानंतर अर्जाच्या स्थितीबाबत अद्ययावत माहिती मिळते, म्हणजे ज्याला म्हणतो की एक फास्ट प्रोग्रेसिव्ह असं हे पोर्टल केलेलं आहे. आणि त्वरित मंजुरी, नोंदणी आणि सुधारण प्रक्रिया खूप वेगवान केलेलं आहे. तुम्हाला तुमचं प्रोजेक्ट रजिस्ट्रेशन होताना कोणत्या डेस्कवरती आहे, कारण ज्यावेळी प्रोजेक्ट रजिस्ट्रेशन होतं त्यावेळी तुम्हाला वेगवेगळ्या डेस्कच्या माध्यमातून तिथं स्क्रुटनी होत असते. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर आपण प्रोजेक्ट सबमिट केला तर त्याच्यानंतर पहिल्यांदा तुमची टेक्निकल स्क्रुटनी होते, त्याच्यानंतर तुमची लिगल स्क्रुटनी होते आणि सगळ्यात शेवटी फायनान्शियल स्क्रुटनी होते. कारण तिथं असे वेगवेगळे डेस्क अवेलेबल आहेत रेरामध्ये. त्यामुळे ते प्रत्येक डेस्कमधनं हा सदरचा प्रोजेक्ट हा व्हेरीफाय केला जातो. त्यामुळं अधिक पारदर्शकता ह्या प्रोजेक्टमध्ये आलेली आहे. आणि तसेच खरेदीदारांना प्रकल्पाची मंजुरी आणि वाढीबाबत पण ही माहिती मिळत जाते आणि नियमांचे पालन इझी झाल्यामुळे आणि पालन करणे पण सदरच्या बिल्डरला सोपे जाते. असे हे सर्वसाधारण महाराष्ट्राच्या पोर्टलमध्ये बदल झालेले आहेत आणि हे बदल खूपच चांगले आहेत. अजून सदरच्या पोर्टलमध्ये बदल चालू आहेत आणि ते ग्राहक आणि बांधकाम व्यावसायिक या दोघांच्याही दृष्टीने खूप चांगले आहेत. कारण आत्तापर्यंत कसं होतं की जुन्या पोर्टलमध्ये काही गोष्टीची क्लिअरिटी नव्हती, ती मात्र याच्यामध्ये पूर्णपणे क्लिअरिटी घेऊन आलेली आहेत. महारेरा कमिटीचे सहसमन्वयक म्हणून बांधकाम व्यावसायिक आणि ग्राहक या दोघांनाही काय आवाहन करू इच्छिता, काय सांगू इच्छिता? निश्चितच मी पहिल्यांदा आमच्या बांधकाम व्यावसायिकांना सांगेन की तुम्हाला आता माहीतच आहे की सदरचा रेरा बाबत क्रीडाई सांगली किंवा क्रीडाई महाराष्ट्र हे कायम त्याचं अपडेट देत असते. कायद्यामध्ये होणारे बदल किंवा पोर्टलमध्ये होणारे बदल हे आम्ही आमच्या बांधकाम व्यावसायिकापर्यंत पोहोचत असतो. मी बांधकाम व्यावसायिकांनी एक निश्चित आवाहन करेन की आपले जे प्रोजेक्ट आहेत ते वेळेत पूर्ण करावेत. शिवाय पोर्टलवरती जे काही क्वार्टरली तिमाही, ज्याला आपण तिमाही कंप्लायन्स म्हणतो, ते वेळेत सर्वांनी आपले सबमिट करावेत, जेणेकरून ग्राहकाला पूर्ण माहिती आपल्या प्रकल्पाबद्दल मिळेल. याची मात्र आपल्या बांधकाम व्यावसायिकांनी काळजी घ्यावी असे मी त्यांना सांगतो. ग्राहकांना म्हणला तर ग्राहकांनी नेहमीच जे सजग ग्राहक आहेत, आता खरोखर आत्ताच्या टेक्नोसेव्ही जगामध्ये ग्राहक हा खूपच जागृत झालेला आहे. त्यामुळे कोणत्याही गोष्टीबाबत एकदम घाबरून न जाता सदरच्या प्रोजेक्टची पूर्ण माहिती आपण रेरा पोर्टलवरती तपासावी. त्याबाबत तुम्ही बिल्डरला आणि आपल्याला त्या साईटवरती व्हिजिट करून पूर्ण माहिती घेऊन आपण त्याच्यावरती आपलं घर बुक करावं. आणि बुक करताना कोणत्याही ग्राहकाने आपले फ्लॅट असू दे, प्लॉट असू दे किंवा शॉप असू देत किंवा कमर्शियल प्रॉपर्टीज असू दे, पूर्णपणे डोळसपणे सदरच्या प्रकल्पाचं सिलेक्शन करावं आणि तर दोघांनीही काळजी घ्यावी असे मला वाटते. महाराष्ट्र हा पूर्ण देशामध्ये 1 नंबरला आहे, ज्याच्यामध्ये सगळ्यात जास्त प्रोजेक्ट रजिस्ट्रेशन आहेत. दुसरा राज्य म्हटलं तर तामिळनाडू हे दुसरं स्टेट आहे आणि तिसरं स्टेट जे आहे की ते आपलं गुजरात स्टेट आहे. तर मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये जवळपास जे काही प्रोजेक्ट रजिस्ट्रेशन झाले त्याची टक्केवारी काढली तर जवळपास ते 50% टोटल देशाच्या रजिस्ट्रेशनपैकी जवळपास 45 ते 50% महाराष्ट्राचे रजिस्ट्रेशन्स आहेत. सर्वसाधारण 15% भाग हा तमिळनाडूचा आहे आणि 10 ते 15% दरम्यान गुजरातचा प्रोजेक्टचे रजिस्ट्रेशन आहेत असं मला सांगावे वाटते.
सर, रेरा कायद्यासंदर्भात आज इथे येऊन जी काही सर्वंकष माहिती आपण दिलीत, जे मार्गदर्शन केलं, त्यासाठी आकाशवाणीकडून मी आपले आभार मानते. धन्यवाद. थँक्यू. महारेरा कमिटीचे सहसमन्वयक आणि सांगली क्रीडाईचे सचिव दिलीप पाटील यांची वरदा हसबनीस यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. आज या मुलाखतीचा तिसरा आणि अंतिम भाग प्रसारित करण्यात आला. श्रोतेहो, याबरोबरच आजचा उद्योग जगत हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. पुन्हा भेटू. नमस्कार.